आपल्यासोबत स्वतः प्रशांत जगताप आहेत. पाठीमागचा 1 महिन्यांचा जर आपण सगळा हा राजकीय चर्चा पाहिली तर संपूर्ण पुण्याचं लक्ष तुमच्याकडे आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये तुमच्या नावाची बरीच चर्चा झाली. विजयाचा विश्वास आहे का? निश्चित विश्वास आहे. म्हणजे मी जिंकेल, त्याचबरोबर माझं पॅनल जिंकेल. त्याच्यामध्ये माझ्या मातोश्री रत्नप्रभा लागतात, शमिकाताई जांभूळकर आणि साहिल केदारी हे चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने जिंकतील याच्यावरती माझ्या मनात शंका नाही. त्याचं कारण आहे की वानवडीच्या प्रभागावरती मी केलेली आणि माझ्या मातोश्रीने केलेली कामं असेल, संपर्क असेल, त्याचबरोबर घेतलेली भूमिका असेल, या सगळ्याच विचारांनी मला माध्यमांचा आणि राज्यातल्या सगळ्या विचारवंतांचं, तरुणांचं आणि सगळ्या पाठीराख्यांचं मनापासून आभार मानायचं आहे की त्यांनी जे काही एकतर्फी या ठिकाणी पाठिंबा दिला त्याच्यामुळे शेवटी माझ्या प्रभागातल्या नागरिकांमध्ये त्या संदर्भातला योग्य तो संदेश गेला आणि खात्री आहे की ह्या विचाराच्या लढाईमध्ये प्रशांत जगताप नक्की जिंकेल. आणि पुणे शहरातून एकूणच काँग्रेसच्या इथून पुढच्या काळामध्ये संघटना बळकट करून देण्यासाठी राज्यातून आलेल्या सगळ्या आशीर्वादाचा जो पाठिंबा आहे तो या आजच्या या निवडणुकीच्या निकालामध्ये त्या ठिकाणी दिसेल सुद्धा आणि त्याच्यातून आणखीन ऊर्जा सुद्धा मिळेल. पुणे शहरामध्ये काँग्रेसचं आपल्याला चांगलं चित्र पाहायला मिळेल का? निश्चित मिळेल. असं आहे की मी काँग्रेसमध्ये आलो त्यावेळेस नॉमिनेशन चालू झालेलं होतं, शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले होते आणि त्याच्यानंतर आल्यानंतर सुद्धा जे शक्य तेवढे प्रयत्न केले. अर्थात काँग्रेस हा अथांग सागर आहे. काँग्रेसच्या 140 वर्षाच्या परंपरेमध्ये अप अँड डाऊन्स खूप आले, काँग्रेसने कायम उसळी मारलेली. त्याच्यामुळं आम्ही किती मागचे नाही का म्हणजे काँग्रेसचे नाही का मागचे 4-5 नगरसेवक घेऊन माजी नगरसेवक घेऊन लढत होतो. तो आकडा दुप्पट, तिप्पट, चौपट किंवा 5पट व्हायची आज शक्यता आहे आणि खात्री. पण ओरिजिनल आकडा म्हणजे गेल्या 2017चा ओरिजिनल आकडा जो होता किंवा नंतर सोडून गेलेल्यांचा वजा केलेला आकडा नाही का जर वगळून खूप चांगला आकडा नाही का जिंकेल याची मला खात्री आहे. तुमच्यावरती विशेषतः प्रचाराच्या दरम्यान बरेच आरोप प्रत्यारोप झाले, म्हणजे की तुमच्यावरती खालच्या भाषेमध्ये टीका करण्यात आली. माजी मंत्र्यांची बोलताना जीभ घसरली किंवा याआधी तुम्ही ज्यांच्याबरोबर काम केलेलं होतं त्यांनी तुमच्या विरोधामध्ये प्रचार केला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तर काय होईल असं वाटतं? पॉझिटिव्ह झाला. एकतर मी ज्यांच्यासाठी काम केलं, ज्यांच्या हाताखाली काम केलं, त्यांनी माझ्या बाबतीत बेफिकिरीची केलेली स्टेटमेंट्स, या स्टेटमेंट्स त्यांच्याच नाही का विरोधात गेली. त्याचबरोबर इथं भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांनी मला दिलेली शिवी, काँग्रेसमधूनच या ठिकाणी उमेदवार नाही का जे संभव होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर माजी राज्यमंत्र्यांनी वाटलेले पैसे, त्याचबरोबर मी ज्या पक्षात होतो त्या पक्षातल्या नाही का नेत्यांनी मला पाडण्यासाठी केलेली तर नाही का स्थानिक कॉल्स आणि त्याचबरोबर